Sit down. Sit down. Thank you, teacher. नमस्कार. माझे नाव प्रयाग संतोष विंचुरे, इयत्ता 10वी. माझ्या शाळेचे नाव सरकारी प्रौढशाळा एकंबा, तालुका बसवकल्याण. माझ्या शाळेचे मुख्याध्यापक श्री चंद्रकांत बिराजदार सर असून आमच्या शाळेचे गणित शिक्षक श्री काळे सर यांना माझा नमस्कार. नमस्कार. आज आपण 10वी वर्गासाठी आलेख शिकणार आहोत. आलेखसाठी रेषीय समीकरणाचे उदाहरण सांगा. श्रद्धा, तू सांग. 2x + y = 6. y = 6, कॉमा 2x - y 2x - y = 2. आता आपण इथे आलेख शिकणार आहोत. तर आता आपण समीकरण 1 व 2 तयार करू. y = 6. इकडे 2x कशामध्ये आहे? इकडे 2x अधिक मध्ये आहे, तर इकडे आल्यावर कशामध्ये जातं? -2. इकडे का -2x? त्याला आपण नाव देऊ पहिले समीकरण. समजलं का आता एवढं? हो. आता समीकरण 2 घेऊया. 2x - y = 2. y ला y लिहायचं बरोबर 2. इकडं अधिक मध्ये आहे, इकडं आल्यावर मायनस. इथं -2x. हे सेम झाले का चिन्ह ह्याच्यातले आणि ह्याच्यातले? नाही. तर आता काय करायचं पुढे? कोणाला येतंय? कोण सांगणार पुढे? हा, संगीता सांग. ऋणने गुणून. हा, गुड, छान. आपण इथं ऋणने गुणून घ्यायचं. तर इथं -y आहे, तर खाली काय येतं? प्लस. अधिक y बरोबर इथे -2. इथे मायनस आहे, तरी खाली आल्यावर प्लस. आता y = 2x आधी घेऊ, 2 नंतर घेऊ. समजलं काय एवढं? समीकरण 2. समीकरण 1 आणि 2 ची डावी बाजू कशी आहे? सारखी. तशीच उजवी बाजू पण सारखी. तर आपण डावी बाजू इथे लिहूया. जशी डावी बाजू सारखी आहे, तशी उजवी बाजू पण सारखीच आहे. तर आता आपण डावी बाजू इथे घेऊया. 6 - y = समीकरण 1 व 2 ची उजवी बाजू इथे घेऊया. 6 - 2x = 2x - 2. तर आता स्थिर पद व चलपद वेगळे करूया. 6 इकडे -2 आहे, इकडे आल्यावर काय होतंय? +2 बरोबर 2x ला 2x. इकडे मायनस मध्ये आहे, इकडे आल्यावर प्लस. 2x. 6 + 2 किती? 8.
ला x लिहायचं. 8 ला 8. इथे 4 गुणाकारात आहे, इकडे येणार भागाकार. आता x ची किंमत किती? 2. 2 बरोबर तरी x ची किंमत आहे. आता आपण पुढे काय करायचं? समीकरण 1 आणि 2 चे टेबल तयार करू. y बरोबर 6 - 2x समीकरण 1. आता आपण येथे टेबल तयार करूया. x ची किंमत किती आली? 2. कुठे लिहायची 2? सेंटर मध्ये. इथे 2 लिहू. तर आता आपण काय सांगितलं? आता y ला y लिहायचं. 6 ला 6, मायनस ला मायनस, 2 ला 2. x ची किंमत कुठे कंसात ठेवायचं? इथे 0 लिहायचं x ची किंमत. y बरोबर 6 ला 6, मायनस ला मायनस, 2 गुणिले 0 0. 0 ला 0 लिहायचं. y ला y बरोबर 6 - 0 6. 6. तर आपण 6 ची किंमत इथे ठेवूया. 6. आता हे x ची किंमत झाली. आता कशाची काढायची? 2 ची. तर आता इथे 2 घेऊया आपण x च्या जागी. y बरोबर 6 - 2 कंसात 2. y बरोबर 6 ला 6, मायनस ला मायनस, 2 गुणिले 2 4. 4. y बरोबर 6 मधून 4 गेले किती? 2. आता ही y ची किंमत किती आली? 2. आता किती घ्यायचं इथं? 1 कंसात 1. y ला y बरोबर ला बरोबर 6 मायनस 2 गुणिले 1 2. ठीक आहे. y ला y बरोबर 6 मधून 2 गेले 4. 4. तरी आता y ची किंमत किती आली? 4. 4. आता आपण समीकरण 2 चा तक्ता तयार करूया. समीकरण 2. x ची किंमत किती? 0 2. y बरोबर 2. x च्या जागी किती लिहायचं? कंसात 0. 0 मायनस 2. y ला y बरोबर ला बरोबर 2 गुणिले 0 0. मायनस 2. y बरोबर 0 मायनस 2. -2. तरी आता y ची किंमत -2. तर आता y ची किंमत किती काढायची? x बरोबर 2. y बरोबर 2 कंसात 2. -2. y ला y लिहायचं बरोबर 2 गुणिले 2 4. -2. y बरोबर 4 - 2 2. तरी y ची किंमत किती? 2. आता x ची किंमत किती घ्यायची? 1. y ची किंमत किती घ्यायची? 1 y ला y बरोबर 2 गुणिले 1 2. मायनस 2.
वायला वाय बरोबर 2 - 2 शून्य. आता वायची किंमत किती शून्य. समजलं का हो समजलं. परीक्षेमध्ये आले किती मार्काने येतो 4. आपल्या इथे 4 मार्कापैकी 2 मार्क म्हणजे एक टेबल तयार केलं की 1 मार्क मिळतो आणि दुसरा टेबल तयार केलं की दुसरा मार्क मिळतो. असे 2 मार्क तयार झालेले आहेत. तर आणि 2 मार्क कुठे भेटतात ते मी पुढे सांगत आहे. उरलेले 2 मार्क ह्या ग्राफवरती भेटतात. 0 पासून x पर्यंत धन असतं आणि 0 पासून x' पर्यंत ऋण. 0 पासून y पर्यंत धन, 0 पासून y' पर्यंत ऋण. हे संख्या आपल्याला प्रमाणामध्ये भेटतात. तरी ते आपण प्रमाण लिहिलेले आहोत. x अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 1 एकक, y अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 1 एकक. आता पहिल्या तक्त्यावरून आपण एक रेषीय ग्राफ काढू. 0 पासून x ची किंमत 0, y ची 6. तर इथे 0 आहे तर 6 पुढे चला. तर इथे आपण x ची किंमत 2 आहे तर y ची किंमत किती 2. तर इथे 2 x ची किंमत किती आहे 1. y ची 4. 1 पासून आपण इथे x 1 आहे तर y वरील चित्र. तर हे समीकरण 1 आहे. तर इथे लिहायचं आपण बरोबर 6 - 2x. समीकरण 2 साठी दुसरा ग्राफ काढू. समीकरण 2 साठी एक आपण आलेख काढू. इथे x किती आहे 0. y -2. तर इथे 0 आहे. -2 कुठे खाली. x 2 आहे y किती आहे 2. तर इथे x 2 आहे. पहिल्याच्या बिंदूवर येते. तर y ची किंमत आता पहिल्याच्या बिंदूवर येते. आता x किती आहे 1.